आमचं बेळगाव सणांच्या बाबतीत जबरदस्त आहे. तर मी बेळगावच्या नारायणीचं दर्शन देतो आणि लागोपाठ 2-3 देव्या आहेत आजूबाजूला, त्यांचं बी देतो. महाकाल, तर आता मी तुम्हाला कांगले गल्लीमध्ये दाखवलो. आता मी तुम्हाला मुजार गल्लीमध्ये दाखवतो. मला जेवढं लक्षात आहे, म्हणजे मला पक्का माहीत नाही, कारण एवढं लक्षात आहे मला की बेळगावमधली सगळ्यात पहिली मूर्ती स्थापना इथं झालेली वाटतं देवीची. सो तुम्हाला असं माहीत असलं तर मला जरा कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. मस्त आहे. आता आपण चाललो आहे बेळगावच्या लक्ष्मीचे दर्शन घ्यायला. लक्ष्मी भरपूर वर्ष बसली नाही आहे, कारण की मला जेवढं लक्षात आहे, जेवढं मला माहिती आहे, असं म्हटलं जातं की बेळगाव सीमाप्रश्न सुटल्याशिवाय बेळगावचे लक्ष्मीला बसवणार नाहीत असं शपथ घेतलेली होती. सो अजूनपर्यंत बेळगावची लक्ष्मी बसली नाही आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे जगतीमठमध्ये. जगतीमठ बेसिकली मराठा समाजाचं मंदिर आहे आणि असं मानलं जातं की छत्रपती संभाजी महाराजांनी इथं भेट दिलेली. त्याच्याबरोबर अपोजिट साईडला तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं सर्कल आहे. तुम्ही आला तर दसऱ्याला नक्की इथं येऊन दर्शन घ्या. समर्थनगरमध्ये सुद्धा भव्य अशी देवीची स्थापना होते मुठ्ठ्यानं. सो तुम्ही त्या साईडला जात असला तर नक्की समर्थनगरमध्ये देवीचं दर्शन घ्या. आणि बेळगावचा जर खरा दसऱ्याचा दंगा बघायचा असला तर दसऱ्या दिवशी कॅम्पमध्ये या. आता आम्ही आलो आहे बेळगावच्या मरगाईचे दर्शन घ्यायला, भांदरुलीत. आता आपण आलो आहे फुलवा गल्लीमध्ये देवीचे दर्शन घ्यायला. सुंदर. जय भवानी. आता मी तुम्हाला थोडक्यात माझ्या घराकडे असलेल्या सगळ्या देवींचं दर्शन दिलो. तुम्ही जर बेळगावला येत असला तर नक्की या, सगळ्या देवींचं दर्शन घ्या. जय श्रीराम, जय शिवराय. हां, आणि हे माझं घर, महाराजांची मूर्ती झाली बघा तुम्हाला घरावरती.